असेल तूर्त धन्यवाद। आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा सुरू ठेवूया। नागपूरच्या हिंगणामधील लता मंगेशकर रुग्णालयातील 4 मातांचा मृत्यू ऑपरेशन थिएटरमधील जंतू संसर्गामुळे 8 सदस्यांच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये निष्कर्ष, रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश। गोंदियाच्या मरार टोलामध्ये रेती तस्करांची ग्रामस्थांना तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी। मकोकाच्या 9 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाकडून 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी 15 लाख रुपयांची शिक्षा। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकच्या तपोवन परिसराची पाहणी। तपोवनमधील चिपको आंदोलनाची कुंभमेळा मंत्र्यांकडून दखल। तपोवनातली झाडं तोडायला पर्यावरण प्रेमींनी काल आंदोलन करत केला होता विरोध। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गडकरींची भेट घेतली। नवले पुलावर होणाऱ्या अपघातांच्या संदर्भात भेट। अपघात थांबावेत यासाठीच्या आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा। मूळचा सांगलीचा रहिवासी असलेल्या शौर्य पाटील या 10वीच्या मुलाची दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या। दिल्लीतल्या सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांवर सुसाईड नोटद्वारे छळाचे आरोप। आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल। शौर्य पाटीलचा पार्थिव खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावामध्ये त्याच्या घरी दाखल होताच कुटुंबियांचा एकच आक्रोश। शोकाकुल वातावरणामध्ये शौर्य पाटीलवर अंत्यसंस्कार। दिल्लीतल्या सेंट कोलंबस शाळेबाहेर पालकांचं आंदोलन। 10वीतील मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणी पालक आक्रमक, शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। शौर्य पाटीलच्या आत्महत्येची बातमी अस्वस्थ करणारी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर शौर्यानं आरोप केलेल्या शिक्षकांना अटक व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी। चंद्रहार वाटलांनी शौर्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये घडलेली आत्महत्या दुर्दैवी असून याची चौकशी व्हावी, चंद्रहार पाटलांची मागणी। कल्याणमध्ये मानसिक तणावातून अर्णव खैरे नावाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या। ट्रेनमध्ये हिंदी मराठी बोलण्यावरून झालेल्या वादातून अर्णवला मारहाण। यामध्ये मानसिक तणावाखाली गेल्यामुळे अर्णवनं आत्महत्या केली, कुटुंबियांचा। शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी लपले थेट जंगलामध्ये। पालघरच्या जव्हार परिसरातली खळबळजनक घटना। पाण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर दूर पाठवलं होतं, तर उशीर झाल्यामुळे शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना बेदम मार। वसईतील 13 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। शाळकरी मुलीला जीवघेणी शिक्षा करणाऱ्या निर्दयी शिक्षिकेलाही अटक। एसआयटी नेमून शाळेवर कारवाई करण्याची तसंच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश देण्याची मागणी। बुलेटवरून आलेल्या तिघांनी एकाची चाकूनं वार करून केली हत्या। अमरावती शहरातील विलासनगरच्या संविधान चौकातली घटना। आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू। सासरा आणि मेहुण्याकडून जावयाची दगडानं मारहाण करत हत्या। हिंगोलीच्या भटसावंगी गावातली घटना। पत्नीला नांदायला पाठवा यासाठी जावयानं लावला होता तगादा। रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये थार कार 500 फूट दरीत कोसळली। चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। चौघांचे मृतदेह हाती, दोघे 2 अजूनही बेपत्ता। हिटअँड 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। पुण्याच्या बालेवाडी परिसरातली घटना। 5 वर्षीय भाऊ आणि आजोबा अपघातामध्ये जखमी। अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार। पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू। अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा व्हिडिओ व्हायरल। बाकावर मुलीला बसवून वयस्कर व्यक्ती मंत्र वाचताना चित्रित। एका प्रवाशानं मोबाईलमध्ये चित्रित केला व्हिडिओ। वयस्कर व्यक्ती मुलीला जपानी मेडिटेशन देत असल्याचा दावा। अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल। काही युवक भोंदूबाबाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा व्हिडिओमध्ये संवाद। हिंगोली जिल्ह्यातल्या कनका गावामध्ये घरगुती गॅस सिलेंडर अचानक पेटला। घटनेमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव इटोली रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तर नागरिकांनी सावध राहावं आणि सहकार्य करावं, प्रशासनाचं आवाहन। अहिल्यानगरच्या कोपरगाव राहता संगमनेर नंतर आता शिर्डीतील काही भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। शिर्डी शहरातील माऊलीनगर भागातही बिबट्याचा मुक्त संचार। खुलेआम फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लहान मुलांवर बिबट्यांचे सातत्यानं हल्ले। खबरदारी म्हणून जिथं दूरवरून विद्यार्थी शाळेत येतात अशा बिबट प्रवण भागामध्ये शाळांच्या वेळेत बदल। शाळांची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 अशी करण्याचा निर्णय। नाशिकच्या मोरेमाळा परिसरातील बिबट्या जेरबंद।
आप्पा शिंदे यांच्या मळ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून होता बिबट्याचा वावर. या बिबट्याने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कुत्रे फस्त केले होते. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीतील दिवसा ढवळ्या बिबट्याचं दर्शन. बिबट्या दिसल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन्यजीव आणि मानवी संघर्षामध्ये महाराष्ट्रात गेल्या 11 वर्षांमध्ये 564 नागरिकांचा मृत्यू. वन विभागाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून माहिती समजते. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये मुखी चित्त्यानं दिला 5 चित्त्यांना जन्म. भारतामध्ये जन्म दिलेल्या चित्त्यांमुळे भारतीय वन्यजीव संवर्धनाला मदत होणार. सिंधुदुर्गातून ओंकार हत्तीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. वन विभागाचे कर्मचारीच ओंकार हत्तीला मानवी वस्तीमध्ये आणत असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा. ओंकार हत्ती शांत, मात्र वनतारामध्ये नेण्यासाठी तो आजारी आणि आक्रमक असल्याचं दाखवलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सिन्नर नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटामध्ये 2 विचित्र अपघात. ट्रक, रिक्षा आणि कारमध्ये पहिला अपघात. दुसऱ्या घटनेमध्ये कंटेनरची दुचाकी आणि 4 चाकीला धडक. एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. साताऱ्यामध्ये पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या पुलावर भीषण अपघात. धावत्या ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक. ट्रक उलटला. ट्रॅक्टरचे 2 भाग. दोन्ही चालक गंभीर जखमी. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांना मोठा दिलासा. मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूंना नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी फी माफ. 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ. महसूल विभागाचं परिपत्रक जारी. कबुतरखान्यांचा वाद पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात. मुलुंड पूर्वेकडे नवीन कबुतरखाना सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका. जुन्या ऐरोली मुलुंड चेकनाका परिसरातील खाडीजवळ कबुतरखाना सुरू केल्यास फ्लेमिंगोना धोका. याचिकेमध्ये दावा. प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त मनसे युवा नेते अमित ठाकरेंकडून प्रबोधनकारांना अभिवादन. गुहागरमधील नरवण गावातील वाघेश्वरी देवीची प्रसिद्ध बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न. तीक्ष्ण लोखंडी गळ पाठीमध्ये टोचून साधारण 15 फूट उंचीवरून गोल प्रदक्षिणा मारून नवस फेडण्याची प्राचीन परंपरा. वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाच्या खेळाडूंचा किलर लुक सध्या सगळीकडे व्हायरल. वोग इंडिया मासिकासाठी भारताच्या 4 खेळाडूंनी हटके लुकमध्ये केलं फोटोशूट. हरमनप्रीत कौर, प्रतिका रावल, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा या 4 खेळाडूंसह ग्रुप फोटोशूट. पुढची महत्त्वाची बातमी पुण्याहून. पुण्यातील वादग्रस्त